सांगली जिल्ह्यातील तरुणांवर सोने तस्करांचे जाळे. 80,000 पगारात होते नियुक्ती. सोने तस्करी विरोधात आसाममध्ये यापूर्वी झालेल्या 3 कारवायांमध्ये सांगलीचे तरुण सापडले. दरमहा 80,000 रुपयांवर या तरुणांची कुरिअर बॉय म्हणून तस्करांकडून नियुक्ती केली जाते. म्यानमार मार्गे येणारे सोने लपवून सांगितलेल्या ठिकाणी पोहोच करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि या सर्व गोष्टी तपासात समोर आलेल्या आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार म्यानमार सीमेजवळून भारतात आणले जाणारे विदेशी सोने मणिपूर, नागालँड आणि मिझोराम मार्गे आसाममध्ये पोहोचवले जाते. त्यानंतर रेल्वे, बस किंवा विमान मार्गाने हे सोने कोलकाता, दिल्ली, मुंबई, बेंगळूरसारख्या मोठ्या बाजारपेठांकडे रवाना केले जात असल्याचा संशय आहे. फेब्रुवारी 2028मध्ये गुवाहाटी येथील आंतरराज्य बस स्थानकावर सीमाशुल्क विभागाने 2 कोटी रुपयांचे 6.6 किलो विदेशी सोन्याची बिस्किटे जप्त केली आणि या कारवाईत मणिपूरमधील मोहम्मद नसीर खान यांच्यासह सांगलीचा सोमनाथ सुबराव माने याला अटक करण्यात आली होती आणि हे सोने इम्फाळवरून बसमार्गे गुवाहाटी येथे आणण्यात आले. तपासात सोमनाथ माने हा सोनार कामाशी संबंधित असल्याचं समोर आलंय. जालूकबारी परिसरात हे सोने पोचवून पुढे पश्चिम बंगालकडे पाठवण्याची तयारी होती, अशी माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिली होती. ऑक्टोबर 2018मध्ये पुन्हा गुवाहाटी रेल्वे स्थानकावर सराईघाट एक्सप्रेसमधून सुमारे 8 किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणातही सांगलीतील किरण विश्वनाथ पाटील याला अटक करण्यात आली होती. आता नुकत्याच झालेल्या 55 कोटींच्या सोने तस्करी सांगली जिल्ह्यातील दिघंची तालुका आटपाडी येथील अक्षय बनसोडे याला अटक केली आहे. त्यामुळे वारंवार सांगलीचे कनेक्शन उघड होते. येथील तरुणांना दरमहा 80,000 ते 1 लाख रुपये पगार दिला जात असल्याची माहिती समोर येते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.